आज मला ना चिवडा बनवायचा होता आणि त्यासाठी सुका खोबऱ्याचे स्लाइसेस हवे होते. तर मी म्हटलं आता ह्याच्यात खूप वेळ होईल. तर समोर मला बटाटा स्लाइसर दिसला. मी म्हटलं चला ह्याच्यात ट्राय करूया. आणि जी पहिली कातळी निघाली ना ती थोडीशी बारीक निघाली, पण ते उंच सकल असल्यामुळे तशी निघाली. नंतरची मात्र अशा मस्त कातळ्या निघाल्या. तर मी म्हटलं आता ही आयडिया आपल्याला नक्कीच शेअर करायला पाहिजे. कारण मी करायला घेतलं ना तर पटपट, पटपट होत होतं आणि मला इतका आनंद झाला ना, चला माझं काम आता लवकर होणार. तर ही आयडिया कदाचित बऱ्याच लोकांना माहितीही असेल, पण ज्यांना माहीत नाही त्यांना आता सध्या बघा सणांचे दिवस आहे आणि सुकं खोबरं चिवड्यासाठी म्हणा, वेगवेगळ्या प्रकारचे चिवडे किंवा काही पदार्थासाठी वापरलं जातं. तर कदाचित ही आयडिया त्यांना उपयोगी पडेल म्हणून मी शेअर केली. आणि जर मोठ्या कात्या निघाल्या तर तुम्ही मधून त्या तोडून घेऊही शकता. तर तुम्ही नक्की ही आयडिया ट्राय करून बघा आणि आवडली असेल तर कमेंट्स करून सांगायला विसरू नका हां.